ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये दैनंदिन कामकाजाच्या दरम्यान विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचं चित्र समोर आलंय। दुपारच्या जेवणाच्या सुट्टी दरम्यान अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी अनुपस्थित असताना देखील लाईट आणि पंखे सुरूच ठेवले जात आहेत असं दिसून आलंय। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांसह शासकीय यंत्रणेला देखील वीज बचतीचं आवाहन केलंय। ऊर्जा बचत हीच देशसेवा असा संदेश देत अनावश्यक वीज वापर टाळण्याचं आवाहन त्यांनी वेळोवेळी केलंय। मात्र श्रीगोंदा नगरपालिकेमध्येच या सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे असं चित्र दिसतंय। सरकारी कार्यालयांनी जर अशा प्रकारे विजेचा अपव्यय केला तर सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या सूचना देण्याची गरज व्यक्त केली जाते। ऊर्जा बचतीचं आवाहन करण्यात सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण आज श्रीगोंदा नगर परिषदेला भेट दिली असता जो जेवणाचा टायमिंग आहे या वेळेमध्ये पंखे, दिवे हे व्यक्ती नसताना सुद्धा चालू होते। म्हणजे जे ऊर्जा बचतीसाठी जे आवाहन केलेलं आहे, राज्य शासनाचे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये तशी त्या गाईडलाईन्स पाळल्या जात नाहीत। यात तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जनरेटर आहे। जर वीज प्रवाह खंडित झाला तर जनरेटर हे ऑटोमॅटिक चालू होतं, म्हणजे अखंड ऊर्जा या कार्यालयाला पुरवली जाते। मात्र या ऊर्जेचा वापर हा योग्य होत नसून ज्या वेळेस व्यक्ती उपलब्ध नाही आहेत त्यावेळेस सुद्धा दिवे आणि पंखे चालू राहतात। आणि या संदर्भात आमचं आव्हान आहे की शासकीय कार्यालयांनी जो राज्य शासनाचे गाईडलाईन्स आहेत या संदर्भातल्या या पाळाव्यात, कारण तुमच्यापासूनच लोकांना प्रेरणा मिळते ऊर्जा बचतीची। जास्तीत जास्त ऊर्जा बचत करून आज जे मोठं संकट आलेलं आहे या संकटाला आपल्याला सामोरे जायचं। तर शासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जेची जर अशीच उधळपट्टी चालू राहिली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व त्यांना ऊर्जेचं महत्त्व काय आहे हे दाखवून देऊ। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा बचत ही देशाची एक चांगली सवय म्हणून जे आवाहन जनतेला केलं होतं की ऊर्जा बचत करण्यासाठी, त्या आव्हानाला नागरिक प्रतिसाद देत आहेतच। मात्र शासकीय कार्यालय जे आहेत श्रीगोंदा शहरातील या ठिकाणी कुठेतरी त्यांच्या आव्हानाला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत आहे। त्याच अनुषंगाने आज आपण श्रीगोंदा शहरातील तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल किंवा श्रीगोंदा नगरपालिकेचं नगर परिषदेचं कार्यालय असेल या ठिकाणी जाऊन आलो आहोत। आपण प्रत्यक्षात जर पाहिलं तर तहसील कार्यालय आणि पंचायत समिती या ठिकाणी काही प्रमाणात बाहेरून येणारे नागरिक किंवा काही अधिकाऱ्यांचे काम चालू असताना काही लाईट किंवा फॅन चालू होते। मात्र त्या उलट परिस्थिती श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये दिसली। 2 ते 2:30च्या दरम्यान जेवणाची सुट्टी होती। या सुट्टीमध्ये देखील या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी आपापल्या दालनातील लाईट असेल किंवा फॅन्स असतील हे बंद करण्याची तसदी सुद्धा घेतली नाहीये। यावरूनच लक्षात येतं की पंतप्रधानांनी ज्या देशासाठी आवाहन केलं आहे त्याची अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यात देखील अशा कार्यालयांमध्ये होताना दिसत नाहीये। सुहास कुलकर्णी, C24 श्रीगोंदा, अहिल्यानगर।
सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.